सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिगावकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. तेव्हापासून ते भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता व शिपाई म्हणून पक्षासाठी निस्वार्थपणे कामही करत आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रताप दिगावकर थेट वंचित घटकांपर्यंत व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका पार पाडत आहे. शेतकरी ते आयजी असा माझा प्रवास असल्यानं ग्रामीण अर्थकारण व शेतकऱ्यांच्या समस्या मी जाणून आहे. त्या बाबतीत मी संवेदनशील असून शेतकऱ्यांच्या मदतीची भूमिका माझी कायम राहणार असल्याचं प्रतिपादन देखील डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांनी केलं आहे. आपण म्हणत असाल तरी राजकारणापेक्षा राष्ट्रकारण, विकासकारण, युवक आणि शेतकऱ्यांचं अर्थकारण व समाजकारण करण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन दिगावकर यांनी केलं आहे. पक्षश्रेष्ठीकडून जी जबाबदारी मिळेल त्या जबाबदारीनुसार निस्वार्थपणे काम करणार असल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे. जिल्हा म्हटलं की लोकसभा मतदारसंघ नेहमीच भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. गेल्या 2 टर्म्स पासून इथं भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत. आता भारतीय जनता पक्षाच्या वतीने पाहायला गेलं तर चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळणार आहे. मतदारसंघातील लोकांचा कौल मात्र कुठल्या तरी वेगळ्याच व्यक्तीकडे पाहायला मिळत आहे. अशीच व्यक्ती आपल्या सोबत आहेत. निवृत्त पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रतापराव दिगावकर सर. आपण त्यांच्याशी चर्चा करणार सर. लोकसभा मतदारसंघामध्ये आपण फिरत आहात. भारतीय जनता पक्षात आपली पक्षप्रवेश झालेला आहे. नेमकं काय काय जबाबदारी पक्षाने आपल्यापर्यंत दिलेल्या आहेत, लोकांचा कसा प्रतिसाद आपल्याला मिळतो? मी भारतीय जनता पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता, एक सच्चा शिपाई आहे. आताच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेबांनी माझ्यावर नमो चषकाची जबाबदारी दिली. नमो चषक जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत म्हणून त्यांचा पदभार माझ्याकडे दिलेला आहे. जवळपास आम्ही 80 लाख ते 1 कोटी पर्यंत तरुणांचा क्रीडा, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्व विकास या गोष्टीवर भर देऊन आम्ही तो कार्यक्रम पुढे चालू करणार आहोत. आज भारतीय जनता पक्ष कुठलीही जबाबदारी माझ्याकडे देईल ती जबाबदारी अत्यंत समर्पित भावनेने, प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे मी पूर्ण करणार. कारण माझा जो प्रशासनाचा अनुभव आहे, 35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, नंतर माझं युनोमध्ये सुद्धा भाषण झालेलं आहे, वर्ल्ड बँकेत भाषण केलेलं आहे आणि फायनान्स आणि इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा मी खूप अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये MBA फायनान्स केलेला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट लखनौ मधून MBA स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट केलेला आहे. या सर्व ज्ञानाचा उपयोग जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी आणि गरिबांसाठी करण्याचा माझा मनोदय आहे. सर, परंतु आता मागे देखील बातम्या प्रसारित झाल्या होत्या. धुळे लोकसभा मतदारसंघाकडे भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांचं नाव पुढे आल्याची चर्चा होती. याबद्दल पक्षश्रेष्ठीकडून किंवा पक्षाकडून आपल्याला काही बोलणं झालंय? अद्याप माझं कुणाशी बोलणं झालेलं नाही. मी पण ज्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ज्या बातम्या आल्या त्या बघितल्या, परंतु माझा पक्ष माझ्यावर जी जबाबदारी देईल, कुठलीही जबाबदारी देऊ दे, ती मी पूर्णपणे पार पाडणार आहे. आणि आपण जरी म्हणत असाल की मी राजकारणात होतो, मी राजकारणापेक्षा राष्ट्रकारण, विकासकारण, युवक आणि शेतकऱ्यांचं अर्थकारण आणि समाजकारण करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि पूर्णपणे पक्षाच्या भूमिकेला समर्पित आहे. पक्ष जी जबाबदारी देईल माझ्यावर, ती जबाबदारी मी पार पाडेल. परंतु ग्रामीण भागातल्या लोकांच्या मनात सुद्धा, त्यांच्या सुद्धा, शेतकऱ्यांच्या, त्यांनी सुद्धा मला बरेच वेळा त्यांनी मनोदय व्यक्त केला की आम्ही सुद्धा सक्रिय राजकारणात येऊन शेतकरी, युवक, महिला यांच्यासाठी काम करावं अशी जनतेची मनोभावना मला दिसून आली. तर काल परवाच्या दिवशीची एक घटना आहे की एका शेतकऱ्याने आपल्याला फोन केला होता. त्यांनी कुठेतरी बातमी वाचली होती की डॉक्टर दिगावकर हे शेतकऱ्यांसाठी कायम तत्पर असतात. तर त्यांचा कुठल्या तरी योजनेचा विषय जो होता तो प्रलंबित होता. आपल्याला फोन आला आणि आपण तात्काळ तिथं पोहोचलात. नेमका काय विषय? एक असतानाचे 80 वर्षाचे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, आधार कार्ड आहे.
आणि वृद्धांचं जे पेन्शन आहे ते पेन्शन त्यांना गेल्या 10 वर्षापासून मिळत नव्हतं आणि त्यांना कोणीतरी सांगितलं असेल की प्रताप दिगावकर साहेबांना आपण फोन करा. तर मी ज्यावेळेस मालेगाव वरून धुळ्याला येत होतो त्यावेळेस आस्ताने गावाला मी त्यांच्या ठिकाणी त्यांच्या शेतात भेट दिली आणि त्यांची समस्या जाणून घेतली आणि तात्काळ मी तहसीलदार मालेगाव यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही अशा जे वृद्ध लोक आहेत ज्यांचा सरकारी कार्यालयापर्यंत त्यांची पोच नाही किंवा ते पोचू शकत नाही अशा लोकांना तुम्ही मदत करा. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर अनेक जण वेगवेगळे प्लॅनिंग करतात, तर अनेक जण बस झालं काम म्हणून विश्रांती घेत असतात. मात्र या सर्व गोष्टींना डॉक्टर प्रताप दिगावकर अपवाद ठरत आहेत. डॉक्टर प्रताप दिगावकर पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी गोरगरिबांसाठी काम करण्याचा संकल्प केला आहे. प्रताप दिगावकर यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात झाला, त्यामुळे त्यांना शेतकरी व सर्वसामान्यांची जाणीव आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न एक शेतकरी म्हणून सोडत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आतापर्यंत त्यांनी अनेकांना पेन्शन योजनेचा लाभ मिळवून दिला आहे, तर 900 जणांना रेशन कार्डचे वाटपही केलंय. निस्वार्थपणे शेतकरी वंचित घटकांसाठी तरुणांसाठी काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तर वित्त आणि अर्थशास्त्रामध्ये खूप अभ्यास केला असून त्या ज्ञानाचा उपयोग जनतेसाठी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. जे वृद्ध काळ पेन्शन ते आम्ही चालू केलेलं आहे आणि जवळपास 900 रेशन कार्ड्स आम्ही वाटप केलेलं आहे. तर श्री राहुल पवार यांना मी सांगितलं की यांची दखल घ्या आणि 80 वर्षाचे वृद्धग्रस्त आहेत त्यांचं वृद्धकाळ निवृत्ती वेतन चालू झालं पाहिजे या संदर्भात मी कालच आदेश दिलेले आहेत आणि लवकरच आम्ही त्यांचं काम करू. कारण माझी जी बांधिलकी आहे शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांशी आहे, वृद्धांशी आहे, जे नोकरीसाठी प्रयत्न करतात त्या युवकांशी आहे, जे आमच्या भगिनी महिला त्यांच्याशी आहे. सर, धुळे जिल्ह्यामध्ये काल देखील शिंदखेडा तालुक्यात दबाशी गावात आपण तिथं गेला होता. अनेक लोकांनी आपलं स्वागत केलं, अनेक घोषणा देण्यात आल्या. एकूण या सगळ्या राजकीय चित्राकडे पाहतात, काय नेमकं तुम्हाला वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? लोक तुमच्यापर्यंत प्रेमाने येतात, अपेक्षेने येतात. काल देखील दबाशीला मोठा कार्यक्रम. मी शेतकरी ते IPS हा माझा प्रवास आहे आणि शेतीची माझी नाळ बांधलेली आहे. 4थी पासून DYSPचं प्रशिक्षण जॉईन करण्यापर्यंत मी शेतात राबलेलो आहे. ज्यावेळेस शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम मी शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम समजत नाही, ते माझे स्वतःचे प्रॉब्लेम समजतात. काल त्या ठिकाणी दादर म्हणतो आपण आपल्या भागात आणि तापी काठचा परिसर महाराष्ट्रामध्ये दादर उत्पादनासाठी सगळ्यात चांगला परिसर आहे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हे वर्ष नाही जगात इंटरनॅशनल मिलेट इयर म्हणून जाहीर केलेलं आहे. आपल्याला माहितच असेल की ज्यावेळेस G20चे 20 देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान आले होते त्यावेळेस माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खास मेनू की जे भरड धान्यापासून तयार केलेले पदार्थ त्यांच्याकडे ठेवलेले आहेत आणि जगात 45% भरड धान्य भारतात तयार होतात आणि दादरचं वाटप करण्यासाठी त्याच्या बियाणाचं वाटप आणि शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी त्या कार्यक्रमाला गेलो होतो. तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून बियाणे वाटपाचा कार्यक्रम होता आणि त्यावेळेस मी त्यांना मिलेट किंवा भरड धान्य यांचं महत्व सुद्धा सांगितलं आणि मला विश्वास आहे जर आम्ही जागतिक लेवलवर भरड धान्याचं मार्केटिंग केलं तर जगामधली सर्व गव्हाची शेती ओस पडेल आणि 70 ते 80% जगातली लोकसंख्या भरड धान्य खाईल. कारण भरड धान्यामध्ये ग्लुटिनिन नसतं आणि त्यामुळे शरीराला सर्वात पोषक असं भरड धान्य आहे आणि त्याच्या बियाणाचं वाटप करण्याचा योग आला आणि लोकांनी खूप त्या ठिकाणी आमच्या भगिनी असतील, आमचे शेतकरी बांधव असतील, त्यांनी खूप मनापासून स्वागत केलं आणि हा माझ्यासाठी एक अत्यंत महत्वाचा दिवस होता. निश्चितचपणे आपल्या हक्काचा माणूस म्हणून डॉक्टर दिगावकर यांच्याकडे आता ही जनता पाहत आहे. लोकसभा मतदारसंघामध्ये आता नेमके काय बदल होतात?
काय काय पुढे गोष्टी होत राहतात हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन गणेश पाटीलसह विशाल ठाकूर, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. नाशिक परिक्षेत्राचे सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप देवगावकर हे धुळे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या बागलांचे भूमिपुत्र आहेत. पक्षानं संधी दिली तर लोकसभा निवडणूक नक्कीच लढवणार असल्याचं देवगावकर यांनी स्पष्ट केलं आहे. तरुणांच्या हाताला काम, पायाभूत सुविधा, उद्योगधंद्यांसाठी पोषक वातावरण यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. विशाल ठाकूर, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. MPDAच्या 29 गुन्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जप्त करण्यात आलेला 1,60,00,000 रुपयांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानं पोलीस प्रशासनाकडून पोलीस मुख्यालयाच्या आवारात शासकीय पंचासमक्ष नष्ट करण्यात आला आहे. एकंदरीतच सर्व नष्ट करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. यात गांजा, अफूची बोंडे, गांजाची झाडे, कोरेकच्या बाटल्या, ब्राऊन शुगर, कुत्तागोली यांसह विविध प्रकारच्या मुद्देमालाचा यात समावेश होता. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची न्यायालयाच्या आदेशानं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलीस मुख्यालयाच्या आवारात मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. साक्री आणि शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्वाधिक मुद्देमाल असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुणे यांनी दिली आहे. तर शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड होत असल्याची प्रकरणं समोर आली आहे. डिसेंबर महिन्यात कृषी विभाग, वन विभाग व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गांजाची लागवड करणाऱ्या विरोधात संयुक्त कारवाई करणार असल्याची माहितीही जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुणे यांनी दिली आहे. आपल्याला ज्ञात आहे की आपण धुळे जिल्ह्यामध्ये वेळोवेळी आपण NDPCच्या कारवाई करत आहोत. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या कारवाईमध्ये आपण गांजा पकडला, अफूचे बोंड पकडले, काही ठिकाणी आपल्याला गांजा शेती करताना देखील आढळले. विशेष करून साखरेमधला काही थोडा पट्टा, परंतु शिरपूर तालुक्यात जास्त पट्टा आहे. त्यामध्ये जो सातपुडा रेंजमध्ये त्या ठिकाणी काही ठिकाणी होते फॉरेस्ट लँडवर, त्यामध्ये आपण कारवाई केलेली आहे. आता मागच्या वर्षी म्हणजे 5-6 महिन्यापूर्वी आपण 2020 पावेतून आपण जो ज्या गुन्ह्याची निर्गती झाली होती, टोटल आदेश आलेले होते, त्यानुसार आपण त्या हिंदूपेक्षा मुद्देमाला आपण निर्गती केली होती. त्याजवळ 1,10,00,000चा मुद्दा आपण त्या ठिकाणी नाश केला होता हेडक्वार्टरला. आणि ही प्रक्रिया थोडी किचकट असते. त्यामध्ये आपण ह्या प्रक्रियेचा आपण व्हिडिओग्राफर असतो, त्यामध्ये आपण शासकीय पंच घेत असतो आणि त्या मागाचं पूर्णपणे पंचनामा करून आपण नंतर ते आपण अभिलेखावरती गोष्ट होत असतो. त्या पुढचा टप्पा म्हणून आज आपण जवळजवळ 1,60,00,000चा NDPSचा आपण माल या ठिकाणी निष्ठ करत आहोत. त्यामध्ये एकूण 29 गुन्ह्यामधला माल आहे. त्यातले 8 हे गांजाचे प्रकरण आहे. त्यामध्ये 275 किलो गांजा आहे. त्याची किंमत जवळ 53,43,40,000 आहे. अफूची बोंडे 6 गुन्हे आहेत. ते 890 किलो अफूचे बोंडे आहेत. त्याची किंमत देखील 52 लाखापर्यंत आहे. गांजाची झाडे लागवडीमध्ये मिळालेली आपल्या आहेत ते, त्यामध्ये 1,076 किलो गांजाची झाडे आहेत. ब्राऊन शुगर आपल्याला एक गुन्हे दाखल झाला होता. त्यातला मुद्देमाल हा अर्धा किलोचा आपलं हे मिळालं आहे. त्याची किंमत जवळजवळ 63 लाखापर्यंत आहे. ब्राऊन शुगरचा एक गुन्हा आपल्याला सांगितलं, गुंगार औषधे आपण जे कोरेक्ससारखी औषधं लोक प्राशन करतात, नशा पाणी करतात, तेव्हा आपल्याला 1,564 बाटल्या आणि 35,763 हे कुत्तागोली म्हणतो आपण त्याला बोली भाषेमध्ये, त्यावर पकडले आहेत, त्यावर नाश करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने हा 29 गुन्ह्यातील माल हा 1,60,00,000पर्यंतच्या दरम्यानचा आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया आपल्या या ठिकाणी चालली दिसून येत आहे. आणि या पुढच्या टप्प्यात आम्ही देखील 2022-23 आम्ही माल जो NDPCमध्ये जप्त केलेला आहे तो मी कोर्ट आदेशानुसार पुढे नाश करण्याचा प्रक्रिया करू. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी व शासकीय पंच उपस्थित होते. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. मयत शुभम जगन साळुंके याच्या खून प्रकरणातील सर्व मारेकऱ्यांना तसेच संशयितांना लवकरात लवकर अटक करून मोका अंतर्गत कारवाई करावी
अशी मागणी करत आज मयत शुभमच्या नातेवाईकांसह नागरिकांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे. दिनांक 8 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास नवनाथ नगरातील शुभम जगन चाळुके याची क्रूरपणे हत्या झाली होती. अगोदर गांधी पुतळा परिसर, त्यानंतर वरखेडे कचरा डेपो येथे धारदार शस्त्रानं शुभमवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यात त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर आझादनगर पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र एलसीबीनं समांतर तपासात आघाडी घेत खुनातील मुख्य संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. धुळे, पुणे व राजस्थानातून संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे. शुभम याच्या घरावर दगडफेक झाली होती. याचा जाब विचारल्यानं शुभमची हत्या करण्यात आली. घटनेनंतर शुभमचे मारेकरी पसार झाले होते. मात्र एलसीबीनं पुण्यासह मध्य प्रदेशात धडक देऊन संशयितांना ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याचं देखील उघड झालं आहे. त्यामुळे खून प्रकरणातील सर्व मारेकऱ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी ही नातेवाईकांसह नागरिकांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनातून केली आहे. शुभम जगन साळुंके याचं 8/10/2023 रोजी शनिवारी रात्री 20-25-30 गावगुंडांच्या अपहरण करून त्याचं जुन्या धुळ्यातील पोलीस चौकीजवळ उचलून त्याला तिथे मारहाण केल्या गेली. तिथून उचलून कचरा डेपोपर्यंत नेण्यात आलं. तिथे नेऊन त्याच्या हातापायांवर दगडांचे वार करून, कोयत्याचे वार करून, रॉडने मारून त्याच्या पायांचा पूर्ण भुगा केला होता. त्याच्या छातीवर मार होता, पाठीवर पण मार होता. आणि हे सर्व करत असताना मारेकऱ्यांनी निर्दयीपणे एकदम त्याला वाईट पद्धतीने मारलं आहे. त्यावेळेला 20 ते 25 मारेकरी होते. आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे आणि पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित आहे की तुम्ही जे कोणी आरोपी तिथे हजर होते 15-20 जण, त्या सर्वांवर तुम्ही कायदेशीर कारवाई करा. त्यांना मोक्का अंतर्गत तात्काळ अटक करा. त्यांचे आतापर्यंत पोलिसांनी 7-8 जण रिकवर केलेले आहेत. अजून 7-8 जण बाकी आहेत. ते जे दिसत आहेत सगळ्या मोटरसायकलवर ते उभे आहेत. तिथून पूर्ण CCTV याच्यामध्ये ते सर्व आलेले आहेत. पार गांधी पुतळ्यापासून तर कचरा डेपोपर्यंत पूर्ण CCTV त्या रस्त्यावर, त्या प्रत्येक CCTVमध्ये हे आरोपी कैद झालेले आहेत. तर आमची प्रशासनाला विनंती आहे की या सर्व आरोपींना अटक करून, तात्काळ अटक करून मोक्का अंतर्गत कारवाई केली पाहिजे. आणि या खुनाला जो वर्षभराची जी पार्श्वभूमी आहे, या वर्षभराच्या पार्श्वभूमीमध्ये जसं शुभमचे पहिलेही पाय तोडण्यात आले होते, त्याच्यानंतर त्याच्या घरावरही दगडफेक करण्यात आली होती, आणि नंतर आता आज म्हणजे गेल्या 4 दिवसापूर्वी त्याच पद्धतीने ते पाय तोडून त्याला फेकून देण्यात आलं होतं. आणि ते झाल्यानंतर त्याचा दुर्दैवी त्या घटनेमध्ये मृत्यू झाला. तर आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे, पोलिसांनी पण आम्हाला सहकार्य करतायत, पोलीस पण चांगल्या पद्धतीने मार्गाने तपास करतायत, पण अजूनही काही गोष्टींचं डिस्प्यूट राहिलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करून, सखोल तपासणं करून त्याच्या जे आरोपी आहेत त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. निरपराधांना अटक करा असं आमचं म्हणणं नाही आहे. जे मूळ आरोपी जे आहेत खरंच त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अटक झाली पाहिजे, मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. करते हा विनोद थोरात, हर्षल चौधरी माझ्या नातूला मागवी पाय तोडून त्याला तिकडं सुरत बायपासला तोडून ताडून आणि तिकडं फेकून दिलं होतं. हर्षल चौधरीने त्याला दारू फुल पाजून त्याचा घात केला. परत उठून त्याला आम्ही इकडनं तिकडनं पैसे गोळा करून त्याला सुधारलं. आणि परत त्यांनी आता मागं 2 महिने पूर्वी माझ्या घराला दगडफेक केली. मी आणि माझे दोघी नातू आम्ही झोपलेलं होतं. तक्रार नाही, भांडण नाही, आता काहीच नाही होतं. ते त्यांनी 2 महिन्यापासून आमच्या घरात 1:30 ते 2च्या सुमारात आले. आम्ही भरजो पित होतो. त्यांनी ठकठकदार वाढलं. ते मी म्हणतो कोणी आलं असन, हा माझ्या नातू नगरपालिकेला जातो म्हणून त्याचे मित्र कोणी आले असत. ते मी त्या पद्धतीने दार उघडायला गेली. दार उघडलं ते आम्ही 3घी जण बाहेर आलो तर ते काहीच बोलले नाही. आणि जेव्हा हे मुलं म्हणले की चाल मा घरात, मी घरात त्यांना घेतलं, दार लावलं. लगेच दारावर दगडफेक केली, काचा फोडल्या, खिडक्याच्या दरवाजा तोडला, का खिडकींचे काच फोडले, इतकं मारून सगळे दगड मारून सन आणि पळून गेले. मी चोर चोर म्हणायला लागली. चोर म्हणताच तर ते फरार झाले. परत तेव्हा बी 8 ते 9 जण होते. मग पोलीस स्टेशनला गेलो आम्ही, चाळीसगाव रोडाला. तिथं पोलिसांकडे गेलो. ते म्हणे दवाखान्यात जाऊन माझ्या हाताला लागेल होतं दादा. मी दवाखान्यात गेली. तिथून मग तिथं चाळीसगाव रोड चौफुलीला गेलो आम्ही. आता त्यांना दोघींना मी म्हणते विनोद थोरात, हर्षल चौधरी
यांना कडीची कडी सजा व्हायलाच पाहिजे, नाही ते मी मुख्य आरोपी त्यांना त्याला करायलाच पाहिजे. या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानं पोलिसांचं कौतुक केलं जात आहे. मात्र अन्य आरोपींचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. शिरपूर तालुक्यातील बुडकीविहीर येथील गांजाच्या शेतात कारवाई करून सांगवी पोलिसांनी 9.5 क्विंटल ओला गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण 32,55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गांजाची लागवड करणारा शेतमालक फरार झाला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुडकीविहीर येथे शेतात गांजाची झाडे लावल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक जयेश खलाने यांना मिळाली होती. त्यांनी सहकाऱ्यांसह बुधवारी दुपारी शेत गाठले. शेतमालक जागेवर नसल्यामुळे तेथील पोलीस पाटील सुनील पावरा यांना बोलवून चौकशी केली असता गांजाची लागवड केलेले शेत विठ्ठल बारक्या पावरा राहणार बुडकीविहीर यांच्या मालकीचे असल्याची माहिती मिळाली. शेतात 5 ते 6 फूट वाढलेली गांजाची झाडे आढळली. पोलिसांनी झाडे उपटून जप्त केली. त्याचे वजन 930 किलो भरले. या मुद्देमालाची किंमत 32,55,000 रुपये आहे. हवालदार सुनील पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित विठ्ठल पावरा यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित फरार असून त्याच्या शोधासाठी ही पथक रवाना करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक जयेश खलाने, उपनिरीक्षक संदीप पाटील, कृष्णा पाटील, मंगला पवार, हवालदार चत्तरसिंग कसावत, आरिफ पठाण, शेखर बागुल, रोहिदास पावरा, राजेश्वर कुवर, जयेश मोरे, योगेश मोरे, शिवाजी वसावे, कृष्णा पावरा, अल्ताफ मिर्झा, मनोज पाटील यांनी ही कामगिरी बजावली आहे. प्रतिनिधी राजकुमार जैन, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर. पिंपळनेर नवापूर रस्त्यावरील मानव केंद्राजवळ पोलिसांनी जनावरांची अवैध वाहतूक करणारा मालट्रक पकडला आहे. या कारवाईत 6 लाख रुपये किमतीचा GJ 03XZ9965 या क्रमांकाच्या मालट्रकसह 9,37,000 रुपये किमतीचे 37 गोवंश जनावरे असा 15,67,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शुभम शिवाजीराव साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयसर चालकाविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा जनआंदोलन पिंपळनेर विभाग येथील गोरक्षकांना आज मोठं यश प्राप्त झालं आहे. गुजरातवरून 2 आयसर गाड्या, साधारण एका गाडीमध्ये 18 ते 19 गोवंश आणि दुसऱ्या गाडीमध्ये 15 ते 16 गोवंश अशा गाड्या गुजरातवरून ह्या मालेगावच्या दिशेने जात होत्या. गोरक्षकांना ही गुप्त माहिती 9:30च्या दरम्यान आली. गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई आज करण्यात आलेली आहे. सर्व पिंपळनेर गोरक्षक व पोलिसांचे खूप खूप आभार. जय श्रीराम, जय गो. साकिब सय्यद, माझा महाराष्ट्र न्यूज, पिंपळनेर.